हॅपी गुढीपाडवा सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। मी आपला धनय्या सर। आज 9 एप्रिल 2024 आज गुढीपाडवा आहे। या शुभ दिनी माझ्या घरी माझा मित्र, माझा विद्यार्थी, माझा फॅमिली मेंबर डॉक्टर बसवराज कोरे यांनी आज आलेले आहेत। ह्या विद्यार्थ्याबद्दल मला सांगायला खूप आनंद आणि गर्व वाटतो। एक खेडेगावात जन्म घेतलेला माणूस, आई वडील शेतात काम करणारे, अशा आई वडिलांच्या जन्म घेतलेला हा मुलगा अतिशय कठीण परिस्थितीत रूम करून आम्ही सगळे एकत्रित राहत होतो। कठीण परिस्थितीवर मात करून तो फिजिकल एज्युकेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट झाला। पुणे विद्यापीठातून कोर्स केल्यानंतर त्याला दिल्ली येथे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये त्यांना नोकरी मिळाली। तिथं दिल्लीमध्ये राहून देशातील वेगवेगळ्या राज्यांना जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांना जो स्पोर्ट्समध्ये करिअर करतो, नॅशनल प्लेयर्सना आपलं बसवराजांनी गायडन्स करत होता। त्यांचा डाएटबद्दल, त्याचा फिजिकल फिटनेसबद्दल, वेगवेगळ्या जो क्रिकेट असू द्या, हॉकी असू द्या, इंडिव्हिज्युअल गेम असू द्या, टीम गेम असू द्या, अशा सर्व प्रकारचे गेम्समध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहे। फिजिकल एज्युकेशनमध्ये तो नेट परीक्षा पास आहे। फिजिकल एज्युकेशनमधून सेट परीक्षा पास होऊन असं नॅशनल दिल्लीमध्ये काम करणारा एक ग्रामीण भागातील तरुण दिल्लीमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो, म्हणजे किती गौरवास्पद हा गोष्ट आहे। आणि आज ह्यांचा गौरव पाहून पुणे येथे विद्यार्थ्यांना बोलवलं। आता सर पुणे येथे मॉडर्न लॉ कॉलेजमध्ये ड्युटी करीत आहेत। आणि विशेष मला आता बसवराजाबरोबर मी बोलत असताना एक विशेष गोष्ट बसवराजाने मला सांगितले, सर आम्ही आज इंटरनॅशनल डिप्लोमा कोर्स सुरू केलेले आहेत। इंडोनेशिया म्हणजे फॉरेनचे विद्यार्थी आज आमचे क्लायंट झालेले, बाहेरचे विद्यार्थी आज आमचे विद्यार्थी झाले। आम्ही त्यांना स्पोर्ट्समधला लॉ शिकवतो, स्पोर्ट्सबद्दल त्यांना माहिती देतो, स्पोर्ट्सबद्दल पूर्ण गायडन्स करतो। एक ग्रामीण भागातील विद्यार्थी इंटरनॅशनल लेवलमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो, म्हणजे दिस इज अ बिगेस्ट अचिव्हमेंट अकॉर्डिंग टू माय पॉईंट ऑफ व्ह्यू। म्हणून या विद्यार्थ्यांचा आपण प्रेरणा घ्या, तुम्ही पण पुढे जावा। कष्ट केलं तर आपल्याला फळ मिळतो, ह्याचं मंत्रमुग्ध म्हणजे जिवंत उदाहरण म्हणजे आपला बसवराज। ओके, आज गुढीपाडवा निमित्त सरांनी आज आमच्या घरी आलेत, मला खूप आनंद झाला। थँक्यू सो मच। सराकडून तुम्ही प्रेरणा घ्यावी।